अंदाज कोणत्या घटकांमुळे चुकले? तापमानवाढ आणि हवामान बदलातून हे घटक निर्माण झालेत का? तसं असेल तर ही धोक्याची घंटा आहे का? मित्रांनो, उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाट विभागांमध्ये अतिवृष्टी झाली. दीर्घकालीन अंदाजात या भागात कमी पावसाची शक्यता होती, त्यामुळं तो अंदाज चुकला. मित्रांनो, प्रशांत महासागरात एल निनो तयार झाला की मान्सूनचा पाऊस कमी होतो असं म्हटलं जातं. हा एल निनो सध्या कार्यरत आहे. या एल निनोचा प्रभाव हिंद महासागरातला पॉझिटिव्ह आयोडी कमी करत असतो, पण हा घटकही कार्यरत नव्हता. मान्सून चांगला होण्यासाठी MJO म्हणजे मॉडर्न ज्युलियन ऑसिलेशन ही प्रणाली ही फायदेशीर ठरते. विषुववृत्तावरून दक्षिणेकडून पूर्वेकडे सरकणारी ढग आणि बाष्पाची ही भव्य प्रणाली असते. तिच्यातूनही आपल्या मान्सूनला बाष्प मिळत असतं, पण ही प्रणाली ही भारताच्या टप्प्यात त्यावेळेस नव्हती. असं सगळं मान्सूनच्या विरोधात असतानाही अनेक भागात धुवाधार पाऊस कशामुळे झाला? मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातल्या तापमान वाढीतून निर्माण झालेलं बाष्प आणि अनपेक्षित स्थानिक प्रणालींमुळे जुलैमध्ये पावसानं अंदाज चुकवल्याचं हवामान अभ्यासक आणि शास्त्रज्ञांचं मत आहे. पण या प्रणाली कशा निर्माण झाल्या हे पाहिलं तर त्यात धोक्याचेही संकेत दिसून येतील. त्यातलं पहिलं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी विक्षोभ. भूमध्य सागरातून थेट उत्तर भारताकडे येणारी ही प्रणाली बाष्प आणते आणि तिच्यामुळे कमी दाबाचं क्षेत्रही निर्माण होतात. ही प्रणाली हिवाळ्यात प्रभावी असते, पण मान्सूनच्या काळात तिचं येणं म्हणजे धोक्याचा पाऊस. हा धोकाही यंदा वाढलाय, कारण एकीकडून नैऋत्य मान्सूनचं वारं वाहत असताना दुसरीकडून या प्रणालीची भर पडल्यास कमी दाबामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचलं जातं. हेच यंदा झालं आणि कोकणसह मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागापासून गुजरातपर्यंत मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा होऊन अतिवृष्टी झाली. दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागराची स्थिती पाहिली तर प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात वाढलेल्या तापमानानं म्यानमारच्या दिशेने कमी दाबाच्या 3 प्रणाली बंगालच्या उपसागराकडे आल्या. त्यामुळे ही समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचलं गेलं. या प्रक्रियेतून महाराष्ट्रातही मान्सूनच्या पावसाला बळकटी मिळाली. त्यामुळेच मुख्य घटक विरोधात असतानाही अनेक भागात धुवाधार पाऊस झाला.